हर्षल रमेश भाई आवासाहेब माननीय मंत्री महोदय गिरीश महाजन, जिल्ह्याचे लाडके आमचे मंत्री महोदय यांच्या आशीर्वादाने आमचे आमदार राजू मामा भोडे, जिल्हाध्यक्ष सुरवंशी साहेब, जळगाव शहरातील सगळं भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पदाधिकारी यांच्या सहकार्यामुळे आज व्यापारी बांधव आणि सिंधी समाजाला एक न्याय भेटला। भारतीय जनता पार्टीच्या वतीने सगळ्यांना एकनिष्ठ जे काम करतं त्यांना एक पावती म्हणून आज मला जे स्वीकृत सदस्य म्हणून दिलेलं आहे त्याबद्दल पार्टीचे सर जे बी आमचे नेते मंडळी आहेत त्यांना खूप खूप धन्यवाद। रमेश भाई, पुणे मार्केटचा जो अतिक्रमणचा प्रश्न आहे तो वारंवार अनेक दिवसापासून प्रलंबित आहे। आता आपण यावर काही आवाज उठवणार का सभागृहात? सर्वप्रथम आज जे विषय सर माननीय सभासदांच्या माध्यमातून जळगाव शहरातील आणि विशेष करून महापौरांचे जे अथक प्रयत्न चालू आहे जळगाव शहरातील अतिक्रमणाच्या, नक्कीच आज जळगाव शहराच्या मध्यभागी असलेला फुले मार्केट हा अतिक्रमण येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर मुक्त होईल आणि जळगाव शहरातील प्रत्येक लेडीज बांधवांना तिथे योग्य रीतीने खरेदी करता येईल असं आम्हाला महापौराकडून अपेक्षा आहे। नक्कीच आज जो मला न्याय मिळाला आहे, सर्वसामान्य कार्यकर्त्याला जो न्याय मिळालेला आहे यासाठी मी सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब, गुलाबरावजी पाटील साहेब यांचे मी सर्वप्रथम आभार मानतो। त्याचप्रमाणे आमचे जिल्हा प्रमुख विष्णुभाऊ बंगाडे, जिल्हा प्रमुख महिला जिल्हा प्रमुख सरिताताई माडी कोल्हे यांचे मी सर्वप्रथम आभार मानतो व सर्व आमचे नगरसेवक नागरिकांचे आभार मानतो। एक तरुण कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी देण्यात आली। वर्षानुवर्ष पक्षाचा काम करत होता, मात्र कुठेतरी अन्याय होत होता। आज अखेर या ठिकाणी न्याय मिळाला आहे, काय भावना आहे? आज मला खूप आनंद होतोय, मनापासून आनंद होतोय की माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जो न्याय मिळाला आहे तसाच प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळेल ही अपेक्षा। काय अजेंडा राहील आगामी काळात? अजेंडा काय राहील आगामी काळात? 100% जळगाव शहरामध्ये जे जे विकास कामांचा विषय राहील त्यावर मी अग्रेसर राहील।